वा या ठिकाणी आपण पाहतोय भराडी माता चषक 2021 तेजस साळुंके त्याचबरोबर हरीश सलते यांच्या महत्वपूर्ण प्रयत्नातून साकारली गेलेली भव्य दिवस स्पर्धा. सूर्य गोलंदाजी चांगली सटीक लाईन आणि लेंद आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडूची गती होती परंतु फलंदाजाला थांबवलं, बीट केलंय. चांगली गोलंदाजी मोडकवाडी संघ आज आपण पाहतोय पाटण तालुका मर्यादित क्रिकेटमध्ये प्रथमच दाखल झालाय. परंतु त्यानंतर मात्र आज बक्षिसाला गवसणे घालणारे खेळ, त्याचबरोबर बक्षिसाला गवसणे घालणारी ही स्पर्धा आज सेमीफायनलची महत्वपूर्ण मॅच या ठिकाणी रंगली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. अजित सामना करेल आजच्या दिवसामध्ये. विनोद मण्यारकर हा फलंदाज आपण पाहतोय शपल होऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू मिडल स्टंपवरून नक्कीच वेध घेतो यष्टीरक्षकाच्या हाताचा. पंचाने मात्र नकारात्मकता दर्शवलेली आहे. 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी 2 धावा धावपट्टी लागल्या गेल्या. विनोद मण्यारकर आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर एक चांगली फलंदाजी ज्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र ऑन साइडला फटका खेळला होता. सिरीज खेळलेला त्या ठिकाणी एकच धाव. धावफलक एकने वाढतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 3 धावा धावफलकी लागल्या जात आहेत. कृपया स्पीडअप घ्यायचा विनंती आहे दोन्ही संघांना. आज मोठा फटका खेळला. चेंडू हवेत. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. नक्कीच चौकाराच्या सहाय्याने कुठेतरी वाटलं होतं ज्या पद्धतीने चेंडूचा वेग होता कुठेतरी षटकाराच्या बाहेर जातो की काय, परंतु आज मात्र सीमारेषा खूपच लांब दिसते की काय. 4 धावा येत आहेत. या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 7 या आकड्यावरती. 7 धावा धावपट्टी लागल्या गेल्या. पुन्हा एकदा फटका केला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 धावा. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतर धावसंख्या कुठेतरी रोखावी लागतील. याच अवांतर धावसंख्या आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये चव्हाणवाडी संघ असेल, आजच्या दिवसामध्ये तुपेवाडी संघ, या 2 संघाला याचा दंड याची सजा नक्कीच भोगावी लागलेली आहे. तर या अवांतर धावा कुठेतरी रोखावे लागतील. फलंदाजाला बीट केलंय. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. अजून देखील उर्वरित 2 षटकांचा या ठिकाणी खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 2 कोणता गोलंदाज घेऊन येतोय हे पाहणं नक्कीच गरजेचं असेल. विनोद मनेरकरच्या बॅटमधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपट्टी लागल्या गेल्या. दुसरं षटक आपण पाहतो षटक क्रमांक 2 गोलंदाज आबी. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. कालच्या दिवसामध्ये बऱ्याच मातब्बर संघाला मात देत बक्षीसपात्र फेरीत दाखल झालाय. परंतु या बक्षीसपात्र फेरीत दाखल झाल्यानंतर कुठेतरी प्रथम बक्षिसाला गवसणे घालण्यासाठी चांगले खेळ करावे लागेल. चांगला खेळ या ठिकाणी सादर करावा लागेल. या ठिकाणी सुरेख चेंडू आपण पाहतोय. विनोद मनेरकर याच्या फलंदाजीला जाणून घेतलं त्यानंतर मात्र चांगला टप्पा या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी षटकारानंतर कमबॅक केले गोलंदाज आबी या गोलंदाजानं. धावफलक 16 या आकड्यावरती. दुसरं षटक आपण पाहतोय. सेमीफायनलची ही मॅच हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी रंगला जातोय.
या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चुकीला अजिबात माफी नाही. विनोद मानेरकर सारख्या एका मातबर फलंदाजाला जर अशा प्रकारचे चेंडू, जर क्रिकेट मधील मिठाई ज्याला संबोधलं जातं, अशा प्रकारची मिठाई जर विनोद मानेरकर या फलंदाजाला दिली तर त्याचं प्रत्युत्तर मात्र नक्कीच या ठिकाणी देताना पाहतोय आपण. फलंदाज विनोद मानेरकर या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 धावा धाबोडकी लागल्या जात आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा बिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक या ठिकाणी दुसरा षटकार पाहायला मिळतोय. विनोद मानेरकर ऑन फायर. कुठेतरी गोलंदाज आबी याला विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतो फलंदाजा टान्स पाहतोय त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते. कुठेतरी या षटकामध्ये निर्धाव चेंडू येणं गरजेचं असेल. 28 धावा धाबोडकी लागल्या जात आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा दर्जेदार फटका, क्रिकेट मधील आपल्यातून फटका केला जातो. विनोद मानेरकरच्या बॅट मधून या स्पर्धेतील सर्वात लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या फलंदाजीसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. काय फलंदाजी करतोय आपण पाहतोय. सावंतवाडी संघाकडून कालच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रापासून चांगली फलंदाजी करतोय. आज देखील आपल्या डावकुऱ्या फलंदाजीची शैली, डावकुऱ्या फलंदाजीची ताकद या ठिकाणी दाखवताना पाहतोय विनोद मानेरकर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 34 या आकड्यावरती. 34 धावा. कुठेतरी गोलंदाज आबी तब्बल 4 षटकार या 24 धावा खर्च केले या गोलंदाजानं महागडा ठरला. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केले होते, त्यानंतर मात्र 4 षटकार दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 घेऊन येतो गोलंदाज महादेव. या ठिकाणी पुन्हा एकदा दर्जेदार फटका केला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पाहूया. चेंडू जातोय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा फटका. 6 धावांनीच निघतोय षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावरती. 40 धावा धाबोडकी लागल्या जात आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून जर सामने पाहिले तर या ठिकाणी पुन्हा एकदा दर्जेदार फटका केला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव पद्धतीच्या चेंडूने सांगता होते. इथे मात्र सुरेख फटका, कलात्मक फटका, क्रिकेट मधील सौंदर्य दाखवणारा अफलातून फटका, कव्हर रिजन मध्ये फटका केलाय. फलंदाज सूरजच्या बॅट मधून निघतोय हा दमदार स्ट्रोक. येत आहेत या 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावरती. आणि आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. सावंतवाडी संघ चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात आणि नक्कीच एक निर्णय केला होता, एक विचार केला होता की सुरुवातीला फलंदाजी घ्यायची आणि प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचं. आणि हेच आक्रमण करताना सावंतवाडीचे फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय विनोद मानेरकर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज, तर गोलंदाज महादेव पुन्हा एकदा निघतोय उर्वरित 2 चेंडू टाकण्यासाठी. या ठिकाणी बीट करतोय परंतु 1 धाव या ठिकाणी डीच्या स्वरूपात, लेगबायच्या स्वरूपात ही 1 धाव येते. धावफलक जाऊन पोहोचतो 49 या आकड्यावरती. 49 धावा. अजून देखील शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय संघाचं अर्धशतक सादर होतं की काय हे पाहणं गरजेचं असेल.
तर धावफलक जाऊन पोहोचतोय 50 या आकड्यावरती 51 धावांची गरज. तर शिस्तीचं पालन करून या ठिकाणी मैदानातून बाहेर यायचं आहे विनंती असेल प्रत्येकानं शिस्त पाळणं. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरती ज्या पद्धतीने शिस्त पाळली जाते तर लगेचच या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. सावंतवाडी संघ लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे क्षेत्ररक्षणासाठी. तर विनंती असेल सावंतवाडी संघ मित्रांनो लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं क्षेत्ररक्षणासाठी ज्या पद्धतीने आपण पाहतोय. त्याचबरोबर धामणी संघ टॉससाठी तयार राहायचा आहे. हा सामना संपल्याबरोबर लगेचच आपला टॉस केला जाईल. त्याचबरोबर आपण पाहतोय सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सावंतवाडी संघ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी महादेव त्याचबरोबर अजित हे दोन फलंदाज. तर सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय 18 चेंडू 51 धावांचं समीकरण दिले गेले. ते प्रथम फलंदाजी करताना सावंतवाडी संघानं तर सलामीचं पहिले षटक आपण पाहतोय गोलंदाज विनोद मनेरकर. सावंतवाडी संघाचा एक अष्टपैलू मातब्बर खेळाडू ज्या खेळाडून आतापर्यंत पाहिले तर षटकार चौकारांची आतिषबाजी फलंदाजी करताना तर गोलंदाजीमध्ये देखील तितकीच भेदकता आक्रमकता पाहायला मिळेल या गोलंदाज विनोद मनेरकरच्या माध्यमातून. तर पहिलं षटक निर्णायक षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं सातत्याने जर पाहिले तर सावंतवाडी संघाकडून हे पहिले षटक हाताळलं जातं याच गोलंदाज विनोद मनेरकरच्या माध्यमातून. सेमीफायनलची ही लढत आपण पाहतोय. तेजस साळुंके त्याचबरोबर हरीश सलते त्याचबरोबर भराडी माता क्रिकेट क्लब कोळेकरवाडी आणि जिगरी ग्रुप यांच्या सर्वांच्या सहकार्याने साकारली गेलेली भव्य दिवस स्पर्धा. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 38 सर्कल मध्ये एकच धाव. एका धावेने धावफलकाचा आकडा होतोय 18 चेंडू 51 धावांचं टार्गेट असताना एक धाव या ठिकाणी निघाली गेली. अजून देखील 50 धावा 17 चेंडू 50 धावांची गरज विजयासाठी. मोडकवाडी संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय विनोद मनेरकर या फलंदाजांना आक्रमण केलं होतं त्या प्रकारचं आक्रमण त्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल मोडकवाडी या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय
या ठिकाणी आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन पंच केला, कव्हर मध्ये फटका केला, चेंडू जातोय दंदन करत सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकी लागल्या गेल्या. डीच्या स्वरूपात ही एक धाव. या ठिकाणी सुरेख फटका, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय झेल घेण्याचा प्रयत्न. 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. नो मॅन लँड क्षेत्रात चेंडू विसावतोय, तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या 2 धावा. धावफलक 2 ने वाढतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय तो 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकी लागल्या गेल्या. पहिल्या षटकातील 4 चेंडूची सांगता झाली. अजून देखील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. दिशाहीन गोलंदाजी, नकारात्मक चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. अवांतर धाव या ठिकाणी घेतली जाते. धावफलकावरती अवांतर धावेनिशी धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकी लागल्या गेल्या. पुन्हा एकदा लगातार दुसरा चेंडू या ठिकाणी नकारात्मक पद्धतीचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसरा अवांतर चेंडू या ठिकाणी. तीन चेंडू नकारात्मक पद्धतीचे पाहायला मिळते. तर धावफलक जाऊन पोहोचतोय तो 12 या आकड्यावरती. 12 धावा. 11 धावा या ठिकाणी. सुरेख फटका ऑन साईडला फटका केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. 2 चेंडू आणि क्षेत्ररक्षक यामध्ये युद्ध चाललं होतं. अक्षरशः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जिंकला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. धावफलक 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकी लागल्या जात आहेत. या ठिकाणी पहिले षटक कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 13 धावा. अजून देखील 2 षटकाचा सामना शिल्लक असेल. विनंती आहे मित्रांनो, फायनलची मॅच अजून देखील बाकी आहे, तर कृपया स्पीडअप घ्यायचंय. सावंतवाडी संघाला देखील विनंती आहे, कृपया आयोजकांना सहकार्य करायचे. आजच्या दिवसामध्ये बरंचसं चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून खेळले गेले, तरी देखील कुठेतरी आयोजकांना योग्य ते सहकार्य करणं अपेक्षित असेल. या ठिकाणी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू झेल घेतला जातोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन होतंय. पहिला गडी या ठिकाणी माघारी परततोय. अजित हा फलंदाज. तर आपण पाहतोय अतुल मैदानामध्ये दाखल होतोय. याच अतुलकडून बऱ्याचशा अशा अपेक्षा असतील संघाकडून, कारण की एकंदरीत जर चित्र पाहिलं तर 51 धावांचं समीकरण होतं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर मात्र उर्वरित 12 चेंडूचा खेळ, या ठिकाणी 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
चांगली गोलंदाजी. तर या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू पुरवायचा आयोजक या ठिकाणी मोठा फटका येतोय. चेंडू जातोय. पंचांचा इशारा नक्कीच या ठिकाणी बाकी असेल. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा असेल. क्षेत्ररक्षक योग्य तो निर्णय कळवायचा आहे या ठिकाणी. तर क्षेत्ररक्षकाकडून निर्णय येतोय 4 धावा. तर 4 धावा या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र सर एक फटका, देखना फटका, लाजवाब फटका येतोय. फलंदाज महादेवच्या बॅट मधून चालू ठेवायचं मॅच. काय नाही नाही मॅच चालू होते. अरे मॅच कशाला थांबतो रे? अंधार सालाच पडतो आता. मॅच चालू करू. तर जयवंत विभूती निघतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतो डान्सिंग डाऊन ऑन साईडला फटका केलाय. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी दुसरी धाव देखील यशस्वी करण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा काढण्याचा प्रयत्न. तिसरी धाव होते की काय? 2 धावा. या 2 धावांची धावफलक पुढे सरकलाय. जाऊन पोहोचतोय तो 25-26 या आकड्यावरती. 26 धावा. अजून देखील 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 चेंडू 25 धावांची गरज असेल विजयासाठी. तर फलंदाज या ठिकाणी अतुल मात्र स्वतःला समर्पित करतोय. या ठिकाणी सुरेख झेल पकडला जातोय. एका पाठोपाठ 2 गडी या ठिकाणी माघारी परत आहेत. तर दामनी संघाला विनंती असेल टॉस साठी लगेचच यायचं आहे. दामनी संघाचा संघनायक दामनी संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉस साठी लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर राहायचे. दामनी संघाचा संघनायक बराडे माता दामनी संघ लवकरात लवकर टॉस साठी यायचा आहे.
आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 3 चेंडूची सांगता झाली. अजून देखील 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. तर सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक असेल तरी पण देखील क्रिकेट आहे या ठिकाणी. पंचांचा इशारा या ठिकाणी व्हाईट बॉल. दामणी संघाचा संघनायक त्याचबरोबर या दोन संघामधील विजेता संघ विरुद्ध धामणे अशी फायनलची मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. सायंकाळच्या मित्रांनो 5:40 अवधी पार पडलाय. आपण पाहिलं तर शासनाच्या नियमांचं पालन करून ही स्पर्धा 6:20 अवधीमध्ये संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पार करायची आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आपण पाहतो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख झेल पकडलाय. सत्तावीस धावा धाबुक लागल्या जात आहेत. हाय किती आहेत? तर टॉस साठी लगेचच आपण पाहतोय धामणे संघ त्याचबरोबर या दोन संघामधील विजेता संघ या ठिकाणी आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचतोय तो सावंतवाडी संघ. सावंतवाडी संघ सेमीफायनलच्या लढतीत विजयी झाला. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. लगेचच या ठिकाणी आपण पाहतोय टॉस केला जाईल. फायनलच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. विनोद मनेरकर संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल लगेचच टॉस साठी यायचंय. त्याचबरोबर